we shall discuss the essay to youth by Sardar Bhagat Singh. Bhagat Singh is regarded as Shaheed-e-Azam, that is the king of the martyrs. भगत सिंगांनी लिहिलेल्या युथ या निबंधाविषयी आपण चर्चा करतो आहोत. भगत सिंग 1907 ते 1931 हा त्यांचा जीवनकाळ. भारतीय क्रांतिकारी चळवळीचे अग्रणी म्हणून त्यांची आठवण आज आपल्यामध्ये आहे. भगत सिंग यांनी बऱ्याचशा वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये त्यावेळेला लेखन केलेलं आहे. हा जो एसे आहे युवक या नावानं हिंदीमध्ये सुरुवातीला प्रकाशित झाला होता. आपण त्याचा अभ्यास टू युथ या इंग्रजी निबंधातून करत आहोत. भगत सिंग सुखदेव राजगुरू यांना 23 मार्च 1931 रोजी फाशीची शिक्षा दिल्याने ते अजरामर झाले. And Bhagat Singh is regarded as the youth icon of India. In this essay, in the beginning, Bhagat Singh says, youth is the spring season in human life. मानवी जीवनाचा वसंत ऋतू कुठला असेल तर तो युवा अवस्था आहे. आता यामध्ये दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. की सर्वात आधी तर युवा अवस्थेमध्ये प्रचंड शक्ती असते, तर त्याचा उल्लेख त्यांनी ॲज अ व्हॉल्कॅनो असं केलेलं आहे. एखादा ज्वालामुखी असावा तशी प्रचंड शक्ती असते. त्याचप्रमाणे इट इज ॲज टेंडर ॲज अ जस्मिन बड. मोगऱ्याची कळी जशी नाजूक असते तशी मनो अवस्था सुद्धा हळवी नाजूक असते तरुणपणामध्ये. The youth is like a revolver, loaded revolver असं म्हणतात. It is like a bomb. अत्यंत स्फोटक शक्ती त्याच्यामध्ये आहे. आणि जवळजवळ 10 वर्ष ही अवस्था 16 ते 25 वर्षाच्या वयामध्ये मानवी जीवनकालामध्ये येते. There are two paths available to the youth. तरुण माणसाला
दोन रस्ते असतात. ही कॅन आयदर असेंड द हायेस्ट पीक ऑफ प्रोग्रेस or fall into the deepest abyss. याचा अर्थ काय? जीवनामध्ये तारुण्यावस्थात आपल्याकडे इतकी शक्ती असते, त्या शक्तीचा उपयोग करून आपण आपल्या अत्युच्च शिखरावर जाऊ शकतो किंवा त्याचा दुरुपयोग करून आपण खोल गर्तेमध्ये कोसळू शकतो. आता इथे भगतसिंगांनी इतिहासातली पण उदाहरणं दिलेली आहेत. तरुण हा as dreadful as the first war cry in the Bhishma chapter of the Mahabharata. भीष्माचार्य, भीष्म हा महा योद्धा महाभारतातला. तर भीष्म यांचा जो युद्धामधला जो वॉर क्राय आपण म्हणतो, युद्धामधला ध्वनी, हुंकार, इतका तो तरुणाकडे एवढी शक्ती असते. इट इज ॲज फिअरलेस ॲज रावणाज अरोगन्स. रावणाचं ॲरोगन्स म्हणजे धारिष्ट्य. रामाची पत्नी पळवण्याचं धारिष्ट्य त्यांनी केलं कारण ही वॉज अरोगंट. आपल्या शक्तीविषयी त्याला दुराभिमान होता. प्रचंड शक्ती होती रावणामध्ये. तर हा दुराभिमान तरुण लोकांच्या मध्ये पण आढळतो. त्याचप्रमाणे भक्त प्रल्हाद यांची जी अचल निष्ठा आहे, तशी निष्ठा पण तरुण लोकांमध्ये आढळते. भगतसिंगांनी वेगवेगळ्या उदाहरणांच्या देऊन तारुण्यातल्या वेगवेगळ्या क्वालिटीज बद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. द youth has poetry in his heart. He is a gifted poet. तारुण्यावस्थामध्ये युवक जो आहे कवी मनाचा असतो. तर असा शक्तिशाली, हळवा, कवी हृदयाचा, तरी सुद्धा धारिष्ट्य दाखवणारा शूर युवक, marvelous in his courage, unfailing in his enthusiasm. उत्साहात कुठेही कमी नसतो. तरुणपणात आपल्याला काही काळज्या नसतात. ही इज फ्री ऑफ वरीज, ही इज केअरफुल. इफ ही गेट्स इन्व्हॉल्व्ड इन समथिंग टू कीप अवेक द एंटायर नाईट इज अ चाइल्ड्स प्ले टू हिम. इतकी शक्ती असते की रात्र जागून एखाद्या ध्येयाचा पाठपुरावा करू शकतो. आणि इफ ही डिझायर्स ही कॅन एनलाइटन सोसायटी अँड द कम्युनिटी. जर तरुणांनी ठरवलं तर समाजासाठी, देशासाठी बरंच काही करू शकतात. देशाचा आत्मसन्मान, याची सुरक्षा करण्यासाठी, द अपलिफ्टमेंट ऑफ द डाऊन ट्रॉडन, दीन दुबळ्यांचा उद्धार करण्यासाठी ते आपली शक्ती खर्च करू शकतात. Youth is the most skilled player of his vast
stage of this world. पुढच्या परिच्छेदामध्ये भगतसिंग असं म्हणतात, इफ द सॅक्रिफाइस ऑफ ब्लड इज नीडेड, हू बट अ यूथ कॅन गिव्ह इट. देशाला जर बलिदानाची गरज पडली तर तरुण लोकांच्या पेक्षा दुसरे कोण देऊ शकणार आहे? इफ यू वॉन्ट अ सॅक्रिफाइस देन यू विल हॅव टू लुक टू अ यूथ फॉर इट. इट इज अ यूथ हू इज द शेपर ऑफ द डेस्टिनी ऑफ एनी कम्युनिटी. कोणत्याही समाजाच्या भवितव्याचा आकार घडवणारा हा युवकच असतो. आजचे युवक उद्याचे देशवासी असतात. आजच्या युवकांच्या हातात देशाची नियती असते. इट मीन्स दॅट द youth of today is the maker of country's destiny. In the next paragraph, Shahid Bhagat Singh says that if you look at the history of the world, then the history is written in the blood of the young people. जिथे जिथे क्रांती झालेली आहे, जिथे जिथे इतिहास घडवण्यात आलेला आहे, तो इतिहास युवकांनीच घडवलेला आहे. इथे भगतसिंग जपानी लोकांचा उदाहरण देतात, ज्यांनी किल्ल्याच्या खंदकाला पार करून जाण्यासाठी आपल्या शवांची एक त्यांनी मोठ म्हणजे एक पूल बनवला. त्यावेळेला जे जपानी योद्धे होते त्यांनी. दुसरा उल्लेख त्यांनी केलेला आहे पॅट्रिक हेनरी, अमेरिकन युवकांचा नेता. त्याचं वाक्य असं आहे, लाईफ इज ए डिअरर विद इन द प्रिझन सेल वेअर इट इज द प्राइस पेड फॉर द फ्रीडम्स फाईट. जर एखाद्या युवकाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये अटक करून तुरुंगात ठेवलं तर त्याचं तुरुंगाच्या बाहेरचं आयुष्य हे अनमोल होतं, मूल्यवान होतं. परंतु ज्याचं मूल्यच करता येत नाही असं त्याचं तुरुंगातलं आयुष्य आहे. कारण त्या आयुष्याची किंमत काय आहे? देशाचं स्वातंत्र्य. तर देशाचं स्वातंत्र्य घेण्यासाठी त्यांनी ही किंमत मोजलेली आहे. पॅट्रिक हेनरी यांचं हे वाक्य भगतसिंग यांनी उल्लेखलेलं आहे. Since the leader is so inspiring, the youth of America has the courage to give this rousing declaration. American युवक काय म्हणतात? We believe that when a government becomes destructive of the natural right of a man, it is the man's duty to destroy that government. अमेरिकन तरुण या गोष्टीमध्ये विश्वास ठेवतात की जेव्हा एखादं सरकार मानवाच्या नैसर्गिक मूल अधिकारांवर गदा आणत असतं, तेव्हा मानवाचं कर्तव्य असं असतं की ते सरकार नष्ट करून टाकणे. इथे भगतसिंग त्या काळात असलेल्या ब्रिटिश राजवटीकडे
आपल्याला संकेत करत आहेत. He wanted to say that the British government was unjust. आणि त्यांनी त्यासाठी अमेरिकन तरुणांचं उदाहरण दिलेलं आहे की पहा, अमेरिकन तरुण कसे स्वातंत्र्यासाठी लढत आहेत, जपानी तरुण कसे लढले, तसे आपले तरुण सुद्धा लढू शकतात. Oh, the youth of India, why do you lie slumbering in this haze of ignorance? निबंधाच्या शेवटच्या भागामध्ये भगतसिंग तरुणांना जागृत करण्याची एक प्रेरणा देण्यासाठी म्हणून म्हणतात की तुम्ही why do you lie slumbering? Slumbering म्हणजे sleeping. Why are you sleeping? Don't keep sleeping. If you have to sleep, then sleep in the arms of eternal sleep. मला झोपायचंच असेल तर मृत्यूच्या गाढ झोपेमध्ये झोपा आणि तो मृत्यू आपल्या बलिदानातून येऊ द्या आणि ते बलिदान आपल्या देशासाठी करा. Renounce the worldly ties of love and affection. Renounce. Give up. आपल्या जीवनातले बाकी सगळे आकर्षण टाकून द्या. Farewell, farewell, my true love. The army is on the move, and if I stayed with you, love, oh, a coward shall I prove. सैन्य लढत असताना मी जर आपल्या प्रेयसी बरोबर राहिलो तर मी कॉवर्ड, भेकड म्हणून मानला जाईन. आता स्वातंत्र्य लढा चालू आहे आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही झोपून चालणार नाही असं भगतसिंग म्हणतात. युअर मदर, worthy of your reverence, the most adored goddess Durga, giver of food and nourishment, is weeping bitterly today. तुमची माता आज अश्रू ढळत आहे. Does her distress not disturb you even a tiny bit? तुमच्या मातेचा हा आक्रोश तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का? गेट अप अँड ऑनर युअर मदर्स मिल्क. आपल्या आईचं दूध, त्याचा सन्मान, याच्यासाठी पिक अप द चॅलेंज ऑफ रिडीमिंग हर ऑनर. आपल्या मातेचा सन्मान, आपल्या देशाचं स्वातंत्र्य, यासाठी तुम्ही जागृत अवस्थेत या आणि आपल्या सर्व शक्तीनिशी बलिदानास तयार व्हा असं भगतसिंग म्हणतात. आणि वंदे मातरम या शब्दांनी आपल्या लेखाचा ते शेवट करतात. इथे या निबंधामध्ये भगतसिंगांनी तरुणाईची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत आणि भारतीय तरुणांना जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. He has shown us the qualities present in the youth. He has given the examples of youth of the other countries, and he has tried to arouse the conscience of the Indian youth for sacrificing their lives in the cause of the freedom struggle of India.